ऑपरेशन सिंदूरमध्ये पाक सैन्याची 8 महत्त्वाची ठिकाणं नेस्तनाबूत झाल्याची पाकचीच कबुली। ऑपरेशन सिंदूरबाबत पाक लष्कराच्या गोपनीय दस्तावेजांमधून माहिती उघड। पाकिस्तानची ड्रोन क्षमता ही भारताच्या तुलनेत प्रचंड कमकुवत। पाकला भारतीय सैन्याने फक्त 8 तासातच उद्ध्वस्त केले। सीडीएस अनिल चौहान यांचं मोठं विधान। एलओसी पार करून पाकमध्ये गेलेल्या सुनीताला अटक करण्याकरता कारगिल पोलीस नागपुरात दाखल। हेरगिरीच्या संशयावरून करणार चौकशी। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिली खुशखबर। 53% मिळणार महागाई भत्ता। हुंड्याकरता होणाऱ्या छळाला कंटाळून सोलापुरात विवाहितेने केली आत्महत्या। पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। नागपुरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू तर आणखी 2 नव्या रुग्णांची नोंद। वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क। देशात वाढतोय कोरोना। सक्रिय रुग्णांची संख्या झाली 4000पेक्षा जास्त। महाराष्ट्रात आणखी 494 नवीन रुग्णांची नोंद। युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला। पाण्याखाली स्फोटक पेरून क्रिमियातील पूल दिला उडवून। गेल्या 3 दिवसात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची वाढ तर चांदीचे दरही 2000 वाढले। सोन्याचे दर प्रति तोळा 1 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर। तब्बल 18 वर्षांनंतर बंगळुरूने जिंकलं आयपीएलचं विजेतेपद। पंजाबचा 6 धावांनी केला पराभव।